कसे झालेत ग पराठे? मस्त झालेत. थोडेसे द्यायचे होते की मला. एवढं तरी आली का राजश्री? तुझ्या आवडीचे ना चीज पराठे केलेत. बस ये खा. केशव, जीवनी साहेब, आमचा ब्रेकफास्ट रूम मध्ये चाल. जी. कशाला आली असत? बस आता खाऊन घे. हो नाही हो बेबी मावशी, नाही म्हणजे तुमच्याशी आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही बरं का. बरोबर शपथ. पण काय झालंय, काही खर्जेला लोकांपासून आम्ही लांबच राहायचं ठरवलंय. कसं असतं ना, हे असले संसर्गजन्य लोक इंजुरियस असतात मानसिक हेल्थसाठी. काय बोलतेस आणि कुणाबद्दल बोलतेस? त्याच लोकांबद्दल बोलतोय ज्यांचं तोंड बघायचं नाही ना, म्हणून आई साहेबांनी पण त्यांचा ब्रेकफास्ट बेडरूम मध्ये मागवलाय. राजश्री, सकाळी सकाळी कडू बोललंच पाहिजे का? आता सत्य कडूच असतं की हो बेबी मावशी. आपण तरी काय करणार तुम्हीच सांगा बरं. आता आई साहेबांना ज्यांचं तोंड बघायचं नाहीये त्यांचं तोंड आम्ही तरी कशाला बघू, आणि ते पण असं सोन्यासारखं आणण्यासमोर असताना. कारण काय झाले, काही लोकांनी ठरवलंय ना, ढाले पाटलांच्या घराची इज्जत काढायचीच. त्यामुळे नाही, आम्ही तरी इथं बसून खाऊ शकत नाही. तुम्हाला जमलो, तुम्ही आहातच मिंध्या शर्मिंद्या. आम्हाला नाही जमायचं. राजश्री, केशव, नकोय आम्हाला ब्रेकफास्ट. फक्त दूध आण थोडं. नको, दूध पण नको रे. सकाळी सकाळी काही लोकांची तोंड पाहिलीत. अन्न पारखवायचं आम्हाला. राहू दे. नाही नकोच खाऊस. लंघन कर, पोटासाठी बरं असतं. ऍसिडिटी होत नाही आणि त्याच्यामुळे राग पण येत नाही. कसं इमोशनल झालात ना या घरबुडव्या टरकाळीसाठी. राजश्री, जीबावर हा. आणि घर तोडण्याचा कोणाविषयी बोलतीयस तू? संजू विषयी? तू किती जणांना जोडलंस ग या घरात येऊन? एक तरी माणूस जोडून घेतलास का? जाऊ द्या ना बेबी मावशी. हा का पण संजू, ए मध्ये बोलायचं नाही. हा असला मानभावीपणा आमच्या समोर करायचा नाही. बघितलंस? तू काय बोललेलं शिरतंय का तिच्या डोक्यात? आहे का किंमत त्याची? बेबी मावशी, कसं असतं ना, काही लोकांनी आपली किंमत कमी केली म्हणून आपली किंमत कमी होत नसते. अहो, ते माणसाच्या वागण्या बोलण्यामुळे होत असते. ए आगाऊपणा करायचं नाही. नाहीतर काय? तर काय? थांबा, एवढा फोन उचलते मग मला सांगा तर काय ते. हा मामा बोला. अहो काय कामात होता का काय? अहो नाही नाही, नाश्ताच करत होते. अहो मग हे काय म्हणायचं, नाश्ता करून घ्यायचा का नाही? मी नंतर फोन केला असता, त्यात काय एवढं? अहो झालाय माझा, तुम्ही बोला. तुम्ही सांगितलेली कामगिरी ह्या भादरानं पूर्ण केली बर का? क्या बात आहे. वहिनी साहेब, त्या पोरीची मी सगळी डिटेल माहिती काढली बर काय? मग आपण एक काम करू, आता फोनवर काय बोलायला नको, आपण भेटूनच बोलू. हा अहो तुम्ही नुसतं सांगा कुठं आणि कधी भेटायचं. विथ रिस्पेक्ट मी तिथं धावतच येतो बघा. आज दुपारच्याला जमल? पळतय हे काही विचार नका. काय दही आणि धपाटपी घेऊन येतो बर का? मागच्या टायमाला राहून गेलो हो. साहेबांनी लय आवडत्यात मामीचे हातचं धपाट. हा चालेल. बरं ठेवू का?